काल आपण 7th क्लास मध्ये जे सेल बघितलं ना, सेल, ही सेल आता आपल्याला डीप मध्ये शिकायची. डीप, डीप म्हणजे काय? खोल. तिच्या तळाशी जायचे आपल्याला. नेमकं सेल आपण काय बघितलं होतं काल? फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ कशाला म्हणायचं? सेलला. आता फक्त सेलच बघायची नाही आपल्याला, तर सेल सोबत काय बघायचे? तर सेल ऑर्गेनल्स सुद्धा बघायचे. काय बघायचे? तर सेल ऑर्गेनल्स सुद्धा बघायचे. म्हणजे पेशी अंगक. जसं आपल्याला बॉडी आहे आणि आपल्या बॉडीला काय आहे? तर ऑर्गन आहेत ना. ऑर्गन, हात आहे, पाय आहे, 2 डोळे आहेत, 3 नाक आहेत, 4 कान आहेत, 100 तोंड आहेत. कारण आपण आपलं एकच तोंड 100 तोंड आहेत बोलतोय, ठीक आहे. म्हणजे जसं आपल्या बॉडीला ऑर्गन्स असतात तसं सेलला सुद्धा काय असतात? ऑर्गन्स असतात. त्याच्याबद्दल माहिती शोधायची, माहिती आपल्याला पाहायची. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स आर फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता ही सेल आहे, तर ह्या सेलचे टाइप्स किती असतात हे शोधून आणायचे. आपला एकच बाबा आहे, कोणता? गुगल बाबा. गुगल बाबाला विचारायचे, ते काय ते माईक असते बघा बाजूला आहे, ते ऑन करायचंय. काय हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन दिस वर्ल्ड. मग ते सांगते. मला येत असतं तर मी मोबाईल मध्ये कशाला बसले असते, मी तुझ्यासोबत सायन्स शिकले असते. पण गुगल प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत आहे. तर हे शोधून आणायचंय की हाऊ मेनी टाइप्स ऑफ द सेल्स आर प्रेझेंट. कळलं का? लक्ष करून आणा, नाही विसरून जातात. विच इन्स्ट्रुमेंट हॅड यू यूज्ड टू ऑब्झर्व सेल्स. आणि असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याद्वारे तुम्ही काय पाहू शकता? पेशी पाहू शकता. तुम्हाला माहिती आहे का? सेल्स डझंट वी कॅनॉट सी बाय अवर नेकड आईज. नेकड आईज म्हणजे काय? उघड्या डोळ्यांनी. उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो का? नाही. मग डोळे बंद करून बघता येतात. कशाने बघावं लागतात? मायक्रोस्कोप. ते इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे मग? मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप इज द इन्स्ट्रुमेंट by which we can observe the cell, study the cell, elaborate the cell, explain the cell, each and everything. जे काय आपल्याला त्यासोबत करायचे ते प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो. कापू शकतो, चिरू शकतो, असं फाडून बघू शकतो, तिचं काय पोस्टमॉर्टम करू शकतो. कशाद्वारे? मायक्रोस्कोप ना. आपण मायक्रोस्कोप म्हणजे काय? सूक्ष्मदर्शिका. Last year we studied that the cell is the structure and the functional unit of living organism. Last year म्हणजे काय? 7वीला. 7वीला आपण काय शिकलो? The structural and functional म्हणजे रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोण आहे? पेशी आहे. Cells of the different sizes and structures are found in the different organs. आणि वेगवेगळ्या आकाराच्या सेल असतात. त्यानंतर त्यांच्या कार्यानुसार, त्यांच्या स्थितीनुसार त्यांचा आकार बदलतो, त्यांचं कार्य बदलतंय, त्यांची रचना बदलते. नर सेल असतात ज्या तुम्हाला इथं पिन टोचली तर मेंदूला सांगतात हात माग घे, पिन टोचायली. हात माग घे, पोळायले. लांबसर बाजूनं जाय, रस्त्याच्या समोर मोठा ट्रक यायले. असं होते का की तिथं ट्रक दिसलं डायरेक्ट इथं आल्यावर दिसलं धडकून उडून गेलं म्हणून तुम्हाला? तुमचं चित्र कधी अडकते का? जसं टीव्ही मध्ये रेंज कमी जास्त झाल्या अडकते बघा चित्र. तुम्हाला सगळं लाईव्ह दिसते का नाही? असा मी इथं हात नेलाय, मग इथं आणल्या तुम्हाला इथं दिसायला का मग हात? अडकायला का चित्र? असं असं करत यायला का मग हात? यायला ना असा असा करीत जाता. मग त्यासाठी कोण महत्वाचा आहे? फंडामेंटल ऍक्टिव्हिटी करणारा कोण महत्वाचा आहे? सेल महत्वाची. कारण ती मूलभूत क्रिया करते.
आता स्ट्रक्चर ऑफ द सेल्स, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर्स, राईट द नेम्स अँड कम्प्लीट द चार्ट. आता दोन पेशी दिल्या तिथं, एक ॲनिमल सेल दिली आणि एक प्लांट सेल दिली. ॲनिमल सेल काय असती? प्राण्यांमध्ये असती. प्लांट सेल कुठे असती? ढोरांमध्ये नसते. मग मला सांगा कोणती कोणती मल? ॲनिमल आणि प्लांट, ह्या दोन प्रकारच्या सेल आहेत. ही पण सेल आहे आणि ही पण सेल. तर या दोन्ही सेल मधली कोणत्या सेलला जास्त एनर्जी लागत असेल, ऊर्जा जास्त निर्माण कोणाला करावं लागत असेल? कसं झालं? एकच पर्याय उरला होता. प्लांट्स हे स्थिर असतात, बरोबर आहे का नाही? प्लांट्स काय करत नाहीत, एका जागेवर हाताच्या जागेवर. त्यांना ब्युटी पार्लर जावं लागते का? त्याला आंटीच्या दुकानात जावं लागते का? त्याला बोंबलं तुकडे हुडकी हिंडावं लागते का कुठं? त्याला काम करायची गरज आहे. त्याला फक्त स्वतःचं अन्न तयार करायचं काम करावं लागते. आपल्यासारखं घडी घालावं लागते का त्याला? आपल्यासारखी सायकल घ्यावं लागते का? कार घ्यावं लागते का? बेट लावावं लागतं का नवीन नवीन दररोज? कानातले आणायला जावं लागते कुठं? नाही. ते एका जागी स्थिर असतात, ते बोलत नाहीत, काय करत नाहीत, म्हणून त्यांना ऊर्जेची गरज कमी लागते. कोणाला जास्त लागत असते ऊर्जेची गरज? ॲनिमल्सला. आणि मी काल तुम्हाला सांगितलं होतं की ऊर्जा निर्माण कोण करतंय? 33 केव्ही ऑफ द सेल कोण आहे? मायटोकॉन्ड्रिया. कोण आहे? मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका. तंतुकणिका इज द 33 केव्ही ऑफ द आवर सेल. लक्षात ठेवा, ऊर्जा निर्मिती करायचं काम. मग तंतुकणिकेची संख्या कोणामध्ये जास्त असते? ॲनिमल सेल मध्ये. कारण ऊर्जा जास्त लागते. कोणाच्या तुलनेमध्ये? प्लांट सेलच्या. आता खाली कंपोनंट दिलेले आहेत, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. तर ह्या आकृत्या पूर्ण करायच्या. आता नाव काढले, त्याचे नाव लिहिले, त्याचे नाव लिहायचे तर, आणि त्या आकृत्याच्या ब्लँक्स पूर्ण करायच्या. आणि डिफरन्शिएट द ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मधला फरकही येऊन आणायचा आहे. पूर्ण वाक्यात लिहायचा आहे. इथं फक्त ॲब्सेंट प्रेझेंटच लिहिले. याच्यापेक्षा आणखी सोपं नुसतं पी लिहिला असतं आणि ए लिहिला असतं तरी आम्हाला कळत होतं म्हणा, होय. कारण आम्ही कसेच गजनी येत, आणि दोन वर्ष झालं कोरोनानं जास्तच गजनी केलंय आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला भाकर खाली लक्षात राहिली का? काल कोणती खालती? काल काय खालतं लक्षात आहे का? We must study each and every part of the cell and understand the processes occurring within the cell. आणि आपल्याला काय करावं लागल? पेशीचा प्रत्येक भाग शिकावा लागल आणि त्या प्रत्येक भागामध्ये नेमकं काय होतंय. आता एखाद्या फॅक्टरी मध्ये गेले तुम्ही. फॅक्टरी म्हणजे काय? कारखाना. कारखान्यामध्ये गेल्यावर कच्च्या मालापासून पक्का माल तयार होईपर्यंत आणि पक्का माल पॅक होईपर्यंत आणि ते डिस्ट्रीब्यूट होईपर्यंत किती प्रोसेस असते त्यात? बॉटल असते ना, बॉटल पहिल्यांदा एवढीच अशी एक पाईप असते एवढूसा प्लास्टिकचा, त्याच्यामध्ये गरम हवा भरल्यावर तिचं काय होतंय? बॉटल तयार होत असते. प्रोसेस ऑफ बॉटल मेकिंग प्रोसेस बघा एखाद्या युट्यूब वर, तुमच्या लक्षात येईल. पाणी कसं तयार होत आहे, आईस्क्रीम कशी तयार होती, कॅडबरी कशी तयार होती, पॅक कशी होती ऑटोमॅटिक. एवढ्या चॉकलेट पॅक करायच्या म्हणलं सगळं ऑटोमॅटिक होत असते. ते मशीन असतात अशा असं असं पुढी पुढी जात राहत आहे आणि पुढी पुढी जाता जाता ते पॅक होत राहते. आईस्क्रीम तयार होतात. आईस्क्रीम मध्ये कोण भरणं ऑटोफिल असते, सगळं मशीन नव्हते. अशा 2-3 प्रोसेस बघा तुम्ही युट्यूब वर. चॉकलेट मेकिंगची बघा, आईस्क्रीम मेकिंगची बघा, बिस्किट मेकिंगची बघा. पार्लेचा बिस्किट कसा तयार होते ते 6वीला का 7वीला आहे बघा. नाही 3री 4थीला आहे, तुला तरी आहे ते बघा. लय भारी पॅक होते असं आपोआप सगळं. तिथं माणसं फक्त काय कशाला असतात? फक्त नजर ठेवायला, मशीन बरोबर काम करायला का नाही. म्हणून प्रोडक्शन वाढले सध्या. तसं आपली पेशी सुद्धा कसं काम करते, आपल्या पेशीमध्ये जे अवयव असतात, पेशी अंग असतात, ते कसे काम करतात हे आपल्याला ह्या पाठात शिकायचे.
आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपण घर बांधलं किंवा आपल्या शेताला जर कुंपण असेल तर काय फायदा होतोय? समजा आता ह्या एरियाला ह्या प्रिमाइसेसला आपण काय करून घेतलं? बाउंड्री वॉल करून घेतली. त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड वॉल म्हणतो का? जिल्हा परिषदला कंपाऊंड वॉल आहे बघा. आता कुठे कुठे फेन्सेस असतात म्हणजे काटेरी तारा असतात ना, त्याचा असं चारी बाजूने काय करून घेतलेलं असतंय? कुंपण करून घेतलेलं असते. काऊन? मेन आपला पीआयजी साहेब येऊन जाईल, ते आले की सल्यूट मारावं लागते आपल्याला. असा सल्यूट. कशामुळं? कारण ते काय करतात? नासधूस करतात. मग तसंच आपली जी सेल असती, कोणती सेल घ्या, त्या सेलच्या बाजूनं एक प्रोटेक्टिंग कवरिंग असती. कशासाठी असती ही? टू प्रोटेक्ट द इनर कंपोनेंट्स ऑफ द सेल. काय करायचंय? आतले जेवढे घटक आहेत, आता ही वॉल कशासाठी आहे? आता मग आपण जे घर बांधलेलं आहे, घर बांधायची गरज नव्हती. अशी शेल्फ बिल्प असे बाहेर मोकळ्या प्लॉट मध्ये लटकवायचे, जमत होतं का नाही? पण का नाही करत आपण तसं? कारण ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण व्हावं वाटते का? पावसाळ्यात आपण छतावर जाऊन झोपतो का? आणि उन्हाळ्यात घरात झोपतो का पलंगाखाली? नाही झोपत. का? कारण आपल्याला काय करायचं असते? स्वतःला प्रोटेक्ट करायचं असते. मग या पेशीवर अटॅक करणारे काही जर्म्स असतात, काही फॉरेन पार्टिकल्स असतात. फॉरेन पार्टिकल्स म्हणजे काय? विदेशातून येत नाहीत. फॉरेन पार्टिकल्स म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेरचे काही घटक असतात जे पेशीमध्ये जाऊन काय करू शकतात? पेशीला हानी पोहोचू शकतात. आता कोरोना मध्ये कोरोना कुठं राहते? वरच्या आपल्या बस स्टँडच्या पलीकडून राहते, बाजारामध्ये. कोरोना कुठला होता? चीन मधला. कुठं आला? भारतात आला. त्यानं काय केलं माहितीये का? माणसाच्या शरीरात गेल्यावर कोरोना नावाचा काय आहे? कोणता रस आहे? व्हायरस. हा व्हायरस कसा आहे? ऑन द धुरा. ऑन द धुरा. कोणाच्या धुऱ्यावर आहे हे? सजीव. इकडं आहे कोणता? जीव. आणि हे बघा, इकडं सजीवाचं शेत आहे आणि इकडं निर्जीवचं शेत आहे. नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि हे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तर यांच्या धुऱ्यावर असतो. ऑन द धुरा म्हणजे काय होतंय? हे ज्यावेळेस बाहेर असते ना, तेव्हा तो काय करत नाही? निर्जीव बनून राहतो. हे कोरोना नावाचा व्हायरस होता ना, तो बाहेर असल्यावर निर्जीव बनून राहतो. पण एखाद्याच्या शरीरात गेला तो की तो डायरेक्ट कुठे घुसतो? अगोदर पेशीमध्ये घुसतो. आणि पेशीमध्ये घुसून काय करतो? पेशीचे आवश्यक घटक, पेशीला जे खायला असते का नाही, ते आपण खाते घेऊ. आणि आपण खातंय आणि काय करतंय? मग स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करते. एकापेक्षा जास्त तयार करते. कोरोनाचे व्हायरस स्वतःला कॉपी करते, ते झेरॉक्स मारून घेते पटापटा आपल्या लाईट येतो पर्यंत. आणि मग या पेशीला काय करताय? डिस्ट्रॉय करताय. आणि हे डिस्ट्रॉय केल्यानंतर हे कोरोनाच्या पेशी पुन्हा काय करतात? दुसऱ्या पेशीमध्ये जातात. तिथं एक शिरती प्रत्येक पेशीमध्ये. तिथं मग स्वतःच्या कॉपीज तयार करतात. असं करून करून मग आपल्या शरीरामधल्या पेशी डॅमेज करतात आणि आपल्याला मग संपवतात. मग आपल्या जशा पेशी काय होतात? डॅमेज होतात. तुझं खोकला येते, सर्दी येते, बिमार पडते माणूस, श्वास घ्यायला त्रास होतोय, असं कंटिन्यू वाढत जाते. मग हे एकटा फोन करू शकतोय कोरोना. आता मी म्हणलं असतं सगळ्या जगातल्या लोकांना लाख लाख रुपये देतो, तुम्ही नाका ते मुंगस बांधून राहिला असतं का? कोणी लाख लाख रुपये दिले असते तरी माझ्यासारखे राहिले असते एक दोघ जण. पण सरासरी कोणी तोंड बंद केलं असतं का? महिलांचं कोणी तोंड बंद करू शकते का? नाही. पण ते कोण करून दाखवलं? कोरोना भाऊनं करून दाखवलं. बरोबर आहे का? मग हे व्हायरस काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे का? नाही. व्हायरस काय नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे का? नाही. दिस इज द ऑन द धुरा. घरी गेल्या विचारायचं. निर्जीव का आहे? कारण तो बाहेर असला
की तो मदाळ असतो, तो वाढतो काय होतो का नाही, तो मेलेला असतो. आणि तो पेशीमध्ये गेला की स्वतःच्या कॉपीज तयार करतो. काय तयार करतो? कॉपीज. आणि आता बघा हे इथं हे आता हे बेंच किती दिवस झाले इथे ठेवलेला आहे, त्याला पिल्लू होईनच झाले. काऊन? ती निर्जीव आहे म्हणून. पण व्हायरस काय करताय? स्वतःचे पिल्ले तयार करताय. म्हणजे सजीव आहे का निर्जीव आहे? सजीव आहे. कशा सजीव कधी आहे? ज्यावेळेस तो शरीरामध्ये जातो, प्रोटीन मॉलिक्यूल घेतो ना, त्यावेळेस तो स्वतःला सजीव म्हणून दाखवतो. आणि सगळ्यात जास्त काम असतं जिथं खायचं तिथंच शिसू सगळंच करायचं. असं काम कोणाचं असतंय? व्हायरसचं. व्हायरस हा तिथंच खातो, तिथंच राहतो. म्हणजे एखाद्या किरायानं राहायचं आणि त्यालाच म्हणायचं आज आमच्या घरी स्वयंपाक झाला नाही, 2 रोट्या द्या ना. मग त्याच्याच खायच्या. पुन्हा मग त्याची लेकरं तयार होणार, तेही जाऊन तिथंच बसणार. काकू आज आम्ही स्वयंपाकच केला नाही. मग एक दिवस काकूलाच घराच्या बाहेर काढणार. नाही तर ते घराची नासधूस करायचं काम कोण करतंय? व्हायरस करते. म्हणून आपण व्हायरस ना ते व्हायरल फिवर झाली म्हणून ऐकतो ना, असे अनेक व्हायरसेस आहेत ज्यामुळे आपण बिमार पडतो. आणि कधी कधी HIV नावाचा व्हायरस माहिती का? ह्युमन डिफिशियन्सी एड्स होते बघा. इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असते, जे काय करते आपल्या शरीरात जे सैनिक आहेत का त्यालाच मारून टाकते ते. म्हणून व्हायरस लय भयानक असते, त्याच्यात रस घ्यायचा नाही का. सेल वॉल. आता ह्या व्हायरसेसला किंवा अशा फॉरेन पार्टिकल्सला, व्हायरस बॅक्टेरिया यांना मध्ये न येऊ देण्याचं काम कोण करताय? सेल वॉल करत असते. सेल वॉलचं काम कळालं का? आता लई वेळ झालं सांगितलं, सगळी कोरोनाच काढला, लॉकडाऊनच झालं. म्हणजे जसं ह्या भिंतीमुळं तुमच्या घरात धूळ येऊ शकते का नाही, तसं या बाउंड्री वॉल मुळे फॉरेन पार्टिकल्स किंवा जे काही पेशीसाठी काय हार्मफुल म्हणजे काय विनाशकारी किंवा घातक असे घटक आहेत ते शरीरामध्ये येणार नाही. इट इज फाउंड अराउंड द सेल्स ऑफ द अल्गी, फंगी अँड प्लांट्स. कोणते? अल्गी, फंगी आणि प्लांट्स या तिन्ही सजीवांच्या सेल भोवती काय सापडते आपल्याला? सेल वॉल. लक्षात आले का? अल्गी, फंगी आणि प्लांट्स ह्या तिघांच्या भोवती आपल्याला काय सापडतात? सेल वॉल सापडतात. एनिमल सेल लॅक सेल वॉल. एनिमल सेल मध्ये सेल वॉल असते का नाही, हे लक्षात ठेवा. एनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते. वॉल नसते, सेल वॉल नसते. Cell wall is the elastic and strong coat around the cell membrane. Elastic and strong coat. Elastic म्हणजे काय? लवचिक. इलास्टिक म्हणजे काय? लवचिक. आणि स्ट्रॉंग म्हणजे काय? मजबूत असा कोट असतो. तुम्ही बघा, तुम्ही नवीन वस्तू आणता का नाही, समजा कपाट आणलं, कपाटाच्या भोवती बाजूने गवत लावून दिलेलं असते का? किंवा मग फ्रीजच्या भोवती 4 कोपऱ्याला 4 ते स्पंज येतात बघा. सायकलच्या भोवती त्या फुटकुळ्या येतात, त्या फोडा वाटतात, मजा वाटते फोडायला, वाटते का नाही? ते का त्याला काही जास्त झालेलं असतं कचरा म्हणून ते लावून जात का सोबत? किंवा ज्यावेळेस पण तुम्ही फ्रीज आणता, कपाट आणता, कूलर आणता, तुम्ही नवरीसाठी कपाट घेऊन जाता तेव्हा समोरून गादी लावून आणतात बघा. एका ट्रक मध्ये, टिपर मध्ये आणतात ना भरून सामान. का आणतात आयशर मध्ये? कारण काच फुटू नये, ती डॅमेज होऊ नये म्हणून प्रोटेक्टिव्ह कव्हर लावतात त्याला. तुम्ही एखादी वस्तू आणा बघा, त्याच्या भोवती आवरण असते वरून, काऊन? ते डॅमेज होऊ नये म्हणून असते का? कशामुळं? ते पण कायचं काम करताय? सेल वॉलचं काम करताय. ते पण इलास्टिक असतंय, म्हणजे जर धक्का जरी लागला तरी ते स्पंज काय करते? ऍब्सॉर्ब करून घेते बघा. तुम्ही स्पंजला जर बुक्की मारली ना, ते जागेवर हलतही नाही, ते मधाडाचा मशीवणी बसलेला राहते. असते का नाही? कशाच्या गावाच्या भोवती स्पंज असते? फ्रीजच्या भोवती, कूलरच्या भोवती नसते. मिक्सरच्या भोवती असते थोडंफार, म्हणजे ते एखादा डब्बा हातातून जरी पडला विकताना तरी ते फुटू नये. डीप फ्रीज असते, डीप फ्रीज
त्याच्या भोवती असतंय. वॉशिंग मशीनला जेवढे काय महत्वाचे भारीचे इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्या भोवती असते. पुन्हा ज्वेलरी असतात ना, ज्वेलरीला पण सॅटिन बॉक्स येते बघा, किती भारी कवरिंग येते, असा मऊ मऊ असा. टीव्हीला येते, टीव्हीला तर येतेच कंपल्सरी. असा कपट्याचा बॉक्स असते ना, त्या कपट्याच्या बॉक्स मध्ये जर टीव्ही आणली तर फुटून जाईल का नाही, खळंकून वाजत. लॅपटॉपला फॅनला नसते. मग कसं असते ते, इलास्टिक आणि स्ट्रॉंग कोट असते. इट इज मेनली कंपोज्ड आता सेल वॉल कशाने बनलेली आहे बघा, कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकांनी बनलेली आहे सेल वॉल. कोणत्या कोणत्या? सेल्युलोज आणि पेक्टिन. आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन. अंडरलाइन करा आणि लक्षात ठेवा, हे सेल्युलोज, कार्बोहायड्रेट्स. कोणते कार्बोहायड्रेट? दोन आहेत, सेल्युलोज आणि कोणती? पेक्टिन. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेला किंवा कुठेही असे प्रश्न येतात. हे सेल वॉल इज मेड अप ऑफ, सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आणि पॉलिमर कोणते असतात त्यामध्ये? लिग्निन, सुबेरिन, क्युटिन. कसं लक्षात ठेवायचं? लिग, सुबू, क्यूट. लिग, सुबू, क्यूट, नाहीतर लिग, सुबे, क्यूट असं लक्षात ठेवायचं. लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन ऍडेड इन द सेल वॉल ऍज पर द नीड. जशी गरज पडेल तसं ते त्यामध्ये मिक्स केलेलं असतंय. Functions of the cell wall are to support and protect the cell by preventing the entry of excess water in the cell. आणि काय करायचा? सपोर्ट करायचा. काय करायचा? सपोर्ट करायचा आणि प्रोटेक्ट करायचं काम कोणाचं असतंय? सेल वॉलचं. सेल वॉल कोणाचं? सेल वॉल. आणि दुसरी गोष्ट, जास्त प्रमाणात पाणी सुद्धा येऊ द्यायचं नाही सेल मध्ये. आणि सेल वॉल कसं असते माहितीये का? सेमी परमिएबल असती. सेमी परमिएबल म्हणजे काय माहितीये का? जसं क्लास मध्ये यायला काय करावं लागतं तुम्हाला? परमिशन घ्यावं लागते का नाही? चाळणी माहितीये? चाळणी, यु नो चाळणी, चहा चाळायची चाळणी बघितली का? अशी असती का? हिला सेमी परमिएबल म्हणतात. म्हणजे याच्यातून काय जाऊ शकते? फक्त चहा खाली जाऊ शकते, लिक्विड जाऊ शकते. पण पत्ती जाती का? अरे लिक्विड म्हणजेच द्रव, द्रव म्हणजे पाणी, काही पण पातळ. पण पत्ती जाऊ शकते का याच्यातून बाहेर? नाही. म्हणून फक्त कोणाला मध्ये यायला कोणाला चान्स आहे? ज्यांनी फीस भरली त्याला. ज्यांना अभ्यास केला त्यांनी मी ऐक मी म्हणायचं नाही, काय ना डायरेक्ट येऊन बसायचं. ज्यांनी अभ्यास केला नाही त्यानं बाहेर बसून शिकायचं. मग मी माझ्या नातवायला सांगतो म्हणा, मी क्लासच्या बाहेर बसून शिक्षण घेतलंय. काहून? तर क्लास मध्ये राहायला अधिकार करत होतो. गजनीचा भाऊ आहे का बे विसरून जायला लई वेळ. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. इट इज थिन, फ्रॅजिल, इलास्टिक कवरिंग that separate the cells component from outer environment. आता याच्या मधून ही सेल वॉल असते का? ह्या सेल वॉलच्या मध्ये आणखीन एक कवरिंग असतंय, त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. काय म्हणतात? त्याला प्रद्रव्य पटल, पेशी पटल म्हणतात. काय म्हणतात? पेशी पटल. ज्याचं काय काम असतंय? आपल्या पेशीला आणखीन जास्त संरक्षण द्यायचं. तुम्ही अस्तर ऐकले का? अस्तर ड्रेस मधून असते बघा, अस्तर असते. नाही तर समजा एखादा जर काय म्हणतात त्याला, स्वेटर असते बघा. स्वेटर वरच्या बाजूने असं कसं पावसाळ्याचं असते, मधल्या बाजूने हिवाळ्याचं असते. 2 in 1 ऐकले का? म्हणजे प्रोटेक्टिंग कवरिंग असते मधल्या बाजून, त्या टाइपचं अस्तराचं काम करतंय. कोण? अस्तराचं काम करते. कोण काम करते अस्तराचं? तिकडून ये ना ग, तिकडून ये मध्ये बस. प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन म्हणतो आपण त्याला. ही पण कशी असती?
पातळ असती, त्यानंतर इलास्टिक म्हणजे काय असती, लवचिक असती ही पण. आणि ही काय करण्याचं काम करते, सेपरेटिंग द सेल कंपोनेंट्स फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. आउटर एन्व्हायरमेंट म्हणजे हे, आउटर एन्व्हायरमेंट म्हणजे हे. पुन्हा आता हे समजा असं घर बांधलं मी, बरोबर आहे, आणि याच्या भोवती काय, ही अशी कंपाऊंड वॉल आहे आणि इथं गेट आहे. ही काय झाली, सेल वॉल झाली, बरोबर आहे ना. आणि हे जे आणि ही भिंत जी आहे ही वॉल, ही वॉल म्हणजे काय झाली, प्लाझ्मा मेम्ब्रेन, किंवा आपण याला सेल मेम्ब्रेन पण म्हणू शकतो. आता सेल मेम्ब्रेनचं काय काम आहे, ह्या भिंतीचं काय काम आहे, घरातल्या वस्तूला बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून सुरक्षित ठेवणं. बाहेरच्या एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणामधून. आता बरोबर आहे ना, धूळ येत नाही, काय येत नाही. आता मग बाउंड्री वॉल बांधली म्हणून आता काय घराच्या भिंती बांधायच्याच नाही, तसेच पिल्लर उभे करायचे मध्ये, मग आपण कमी राहतो तर दुसरे प्राणी जीवन जास्त राहतात, हे का. म्हणून जशी सेल वॉल इम्पॉर्टंट आहे तशी कोण इम्पॉर्टंट आहे, सेल मेम्ब्रेन सुद्धा महत्वाची. कळले का. स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं असते बघा, प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन 2 लेयर्स ऑफ द फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड मध्ये फॉस्फोलिपिडच्या 2 लेयर असतात. कशाच्या, फॉस्फोलिपिडच्या 2 लेयर असतात. त्या 2 लेयर मध्ये प्रोटीन मॉलिक्युल्स असे रुतवलेले असतात. जसं तुम्ही एखादा ड्रेस घालता बघा, त्याच्यावर असे टरबूजाच्या बिया कशा असतात, टरबूज लाल लाल. वॉटरमेलन मध्ये एम्बेडेड ज्या बिया कशा रुतवलेल्या असतात मध्ये, तसे प्रोटीन मॉलिक्यूल कशामध्ये असतात, फॉस्फोलिपिडच्या 2 लेयर मध्ये रुतवलेले असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी द सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. काय म्हणतात तिला, सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. तुम्हाला म्हणलं ना मी, याला सेमी परमिएबल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, सेमी परमिएबल. आता सेमी म्हणजे काय, आपण सेमी शिकतो ना, सेमी मध्ये काय असते, सायन्स, इंग्लिश, मॅथ हे 3 विषय कशात असतात, इंग्लिश मध्ये असतात, बरोबर आहे. व इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र मराठीत, पुन्हा हिंदी मराठीत, हिंदीत असते आणि मराठीत असते. याला म्हणतात सेमी. म्हणजे अर्ध तुम्ही असं शिकायले, अर्ध इंग्रजी मीडियम मध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये शिकायले आणि अर्ध स्वतःच्या माध्यमातून शिकायले. पण इंग्लिश मीडियमला काय असतंय, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र सुद्धा इंग्लिश मध्येच असतंय. त्याला म्हणतात फुल परमिएबल. पण ही कशी आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे ज्याला यायचं आत त्यालाच येऊ देती, ज्याला नाही यायचं त्याला येऊ देत नाही. जस्ट लाईक अ चाळणी. लक्षात आहे का, ज्वारीचा जी चाळणी असते ना, त्याच्यात पाणी खाली पडतंय, ज्वारी वरी राहती. म्हणजे कामाचं कुठं राहतंय, चाळणी. आणि बिना कामाचं कुठं जाते, खाली. पण ह्या चाळणीत काय होतंय, कामाचं खाली पडतंय, बिना कामाचं वर राहते. पण दीज आर द सेमी परमिएबल. कशा आहेत त्या, सेमी परमिएबल. allow the some substances to enter the cells while preventing the other substances. आता काही जणाला मिळाय कमी येऊ द्यायचं, काही जणाला येऊ द्यायचं नाही. समजा ते झिंगाणा करतात त्याला बाहेरच बसवायचं, त्याला येऊच नका म्हणायचं, जा तुम्ही तुमचं बघा काय करायचं. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात, सम सबस्टन्सेस अलाव. अलाव म्हणजे काय, परमिशन देणं किंवा सहमती देणं या. आणि काही सबस्टन्सेसला वागू द्या म्हणायचं. Due to this property, useful molecules of the water, salt and oxygen enter the cell. Underline करा, water, salt and oxygen.
कर. Due to this property, useful molecules of the water, salt and oxygen. आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता सांगितलं आपल्यासाठी पत्ती महत्वाची का चहा महत्वाचा आहे? खरं सांगा. हॉटेल टाक बापू तू. तीच पत्ती डबल वापरून गिरायकाला पैसे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन सांगितलं मी. काय सांगितलं? सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे याच्यामध्ये काय युजफुल सबस्टन्सेस येऊ द्यायचे आणि जे कामाचे नाहीत किंवा जे आपल्याला काय करतात डॅमेज पोहोचवतात किंवा आपल्याला हार्मफुल असतात अशा पदार्थांना मध्ये येऊ द्यायचं नाही. बरोबर आहे. मग युजफुल सबस्टन्सेस कोणते येतात? ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे कोण? कुठे राहते? खाली एसी मध्ये राहते. कुठे राहते? ऑक्सिजन म्हणजे काय? एक वायू आहे जे आपल्याला कामाला येते. कशाला? फुस करायला. आणि फुस करताना बाहेर काय टाकतो आपण? CO2. फुस ऑक्सिजन, फुस कार्बन डायऑक्साइड. माहिती का नाही? त्याला रेस्पिरेशन म्हणतात. ऑक्सिजन घेतो, त्यानंतर महत्वाचे साल्ट्स आणि वॉटर. साल्ट म्हणजे क्षार घेतो, ते पण महत्वाचे येतं. आणि वॉटर तर लागतंय सगळ्यात जास्त, कारण आपल्या शरीरात सुद्धा पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याला कसं तरी होते. पाणी नसल्यावर कोरडा पाहिजे का नाही? काय गळा का घसा? आणि एंटर द सेल, हे सेल मध्ये जातात. हे सगळे सेल मध्ये एंटर होतात. सेलला म्हणतात मे आय कम इन सेल. ऑक्सिजन यस, साल्ट यस, वॉटर यस. आणि आउटगोइंग कोण असतंय? CO2. आपण ज्यावेळेस बाहेर सोडतो तो काय सोडतो? CO2 सोडतो. If the changes occurs outside the cell, the cellular environment does not change due to the plasma membrane. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनचं महत्वाचं काम आहे बाहेर पाऊस येऊ द्या, ऊन पडू द्या, पूर येऊ द्या, भूकंप येऊ द्या, ज्वालामुखी येऊ द्या, काही जरी आलं तरी आउटर एन्व्हायरमेंट किती जरी बदललं तर इनर एन्व्हायरमेंट बदलते का? नाही. जशाला तसं ठेवण्याचं काम कोण करतंय? प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे मध्ये काय होऊ देते का? आता खोबऱ्याच्या तेलाला प्लाझ्मा मेम्ब्रेन नसती म्हणून ते घटवून बसते बघा हिवाळ्यामध्ये. हे का नाही? सकाळी सकाळी लवकर जर जायचं असेल आपल्याला तर घंटा लागते ते पातळ करायला. आम्ही तेलच लाईत नाही. This condition is called hemostasis. ह्याला काय म्हणतो आपण? समस्थिती म्हणतो. काय म्हणतो? समस्थिती. म्हणजे काही जरी बाहेर झालं तरी आपल्यावर काय फरक पडला नाही पाहिजे. आता किती बाहेरून कोण आवाज देऊ, गर्दा करो, नाही तर बाहेर फटाकडी वाजो, आपलं लक्ष तिकडे गेलं पाहिजे का? नाही. फक्त आम्ही उठून बघतो. हे का नाही? कोणाचे भांडण लागल्या बस स्टँडला नुसते अशा एकोणएकाच्या गच्च्या धरायच्या आणि असे नुसते बुक्या फिरवायच्या. मारायचं ना काय नाही. लगेच काय नाही येतं. काय झालं काय नाही. ती टपरी उचलायची होती, माणसं नव्हती म्हणून गोळा केली म्हणून. एरी असं बोलल्या येतात का लोक? नाही. मग लोक असे गोळा करावं लागतात. कारण एकट्या दोघाला टपरी उचलतात की आधी आयडिया अशी वापरायची. बाकीचं उद्या बघून. बोर झाला असेल तरी यावं लागलं उद्या तुम्हाला.